मित्रांनो, आपण कर्जमाफीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। महाराष्ट्र शासनाने पीक कर्जमाफीचा जो काही शासन निर्णय घेतलेला होता त्याप्रमाणे आता कर्जमाफी लागू करण्यात आली आहे आणि त्याचा महत्त्वाचा शासन निर्णय GR सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। तुमचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली असून तब्बल 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान हे दिलं जाणार आहे। पण ही योजना नेमकी कोणासाठी आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि अर्ज कोठे आणि कशा पद्धतीने करायचा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो, या शासन निर्णयाची प्रस्तावना आणि शासन निर्णय आपण समजून घेऊया। महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ही जाहीर केलेली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश हा थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे, त्यासोबत शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा उद्देश हा या योजनेचा असणार आहे। आता आपण बघूया कर्जमाफीचा लाभ हा 2 लाख रुपयापर्यंत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर त्याच्या ज्या काही नियम अटी आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान पीक कर्ज घेतलेले शेतकरी याला पात्र असणार आहेत आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत थकीत असेल, तसेच 31 मार्च 2026 पर्यंत फेडलेले नसेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकणार आहे। आता या कर्जमाफीमधील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याही आता आपण समजून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना जमीन किती आहेत यावर कोणतीही मर्यादा आता या कर्जमाफीमध्ये घालण्यात आलेली नाहीये। लहान शेतकरी असो, मध्यम शेतकरी असो किंवा मोठा शेतकरी असो, या सर्वांनाच आता या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी आपलं कर्ज पुनर्गठित किंवा ज्याला ग्रामीण भाषेमध्ये नवीन जुनं करणं म्हणतात त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहेत का? तर होय, जर तुमचे पीक कर्ज पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठित करून मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतरित झाले असेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळू शकणार आहे। आता आपण बघूया की ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला होता त्या शेतकऱ्यांना या नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहेत का? तर येथे महत्त्वाचे नियम समोर येत आहेत। ज्या शेतकऱ्यांना याआधी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत कर्जमाफी ही मिळणार आहे। आता आपण बघूया 2 लाख रुपयापेक्षा ज्या शेतकऱ्यांची कर्ज हे जास्त असेल, थकबाकीत असेल, तर त्यांना कशा पद्धतीने लाभ देण्यात येणार आहे। अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, समजा तुमची थकबाकी 3 लाख रुपये आहेत तर आधी तुम्हाला 1 लाख रुपये हे स्वतः भरावे लागतील, उर्वरित 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम सरकार OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंट अंतर्गत देईल। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाखापेक्षा अधिक असेल त्या शेतकऱ्यांना 2 लाखापेक्षा वरची जी काही रक्कम असेल ती स्वतः शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे। त्यानंतर 2 लाख रुपये शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहेत। हा महत्त्वाचा नियम हा असणार आहे। शेतकऱ्यांना स्वतःचा हिस्सा भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। फक्त थकीत कर्जधारकांनाच याचा लाभ नाही तर ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर आपलं पीक कर्ज भरलेलं आहे त्यांना सुद्धा ही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तो कशा पद्धतीने देण्यात येणार आहे तेही समजून घेऊया। 2022-23 ते 2023-24 आणि 2024-25 या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्ज घेतला असेल आणि वेळेवर त्याची परतफेड केली असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहन लाभ हा मिळू शकतो। किमान किती लाभ मिळेल हे समजून घेऊया। म्हणजे ज्यांना 50,000 रुपयाचा लाभ हा कशा पद्धतीने मिळणार आहे तेही समजून घ्या। जर तुमचे कर्ज 50,000 रुपयापेक्षा कमी असेल आणि तुम्ही ते वेळेवर परतफेड केली असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष भरलेली रक्कम किंवा कमीत कमी 5,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतून मिळणार आहे। आता आपण बघूया कोणत्या शेतकऱ्यांना या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये, कोणत्या शेतकरी याकरता अपात्र असतील तेही समजून घेऊया।
विद्यमान किंवा माजी मंत्री, आमदार, खासदार यांना लाभ मिळणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक यांना लाभ मिळणार नाहीये. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी 25,000 रुपयापेक्षा जास्त मासिक वेतन असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यासोबत सार्वजनिक उपक्रमांचे अधिकारी, कर्मचारी यांनाही लाभ मिळणार नाही. शेती व्यतिरिक्त उत्पन्नावर आयकर भरणारी जी काही व्यक्ती असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासोबत 25,000 पेक्षा जास्त पेन्शन घेणारे काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी यांना सुद्धा या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही. आता सर्वात महत्वाचं, या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे. तर पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी करणं, ज्याला फार्मर आयडी म्हटलं जातं, ते असणं आवश्यक आहे. आता आपण बघूया अर्ज हा कसा करता येणार आहे. तर योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून सरकारकडून स्वतंत्ररित्या बँकांना मार्गदर्शक सूचना या जाहीर करण्यात आल्या असून सहकार विभाग याची अंमलबजावणी करणार आहेत. याकरता आपल्याला कुठलाही अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. फक्त तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅकशी तुमची शेतजमिनीची जोडणी असणं आवश्यक आहे. जर आपण अजूनही फार्मर आयडी काढलेला नसेल तर कशा पद्धतीने काढायचा, कशा पद्धतीने बँक अकाउंट आपलं जोडायचं, याचा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे. तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या. आता आपण बघूया शेतकरी मित्रांनो, या योजनेत थकीत कर्जदारांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज ही 3 लाखापेक्षा जास्त होतं त्यांना वन टाइम सेटलमेंटची सुविधा ही दिली जाणार आहे. यामध्ये 2 लाख रुपये हे सरकार भरणार असून उर्वरित रक्कम ही स्वतः शेतकऱ्यांना भरायची आहे. आता अंतिम लाभासाठी आपल्याला आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी ही शासनाच्या नियमाप्रमाणे असणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं कर्ज कोणत्या बँकेत आहे आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा जिल्हा लिहा आणि माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा, लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.